गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICICI कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, मी कधीच नाही म्हटलं नाही. मी कधीच नाही म्हटलं नाही. मी कधीच नाही म्हटलं नाही. आय नेव्हर सेड नो. आय नेव्हर सेड नो. मी कधीच नाही म्हटलं नाही. I never said no. I never said no. मी कधीच नाही म्हटलं नाही. सेकंड, मला आजच त्याची गरज आहे. मला आजच त्याची गरज आहे. मला आजच त्याची गरज आहे. आय नीड इट टुडे. आय नीड इट टुडे. मला त्याची आजच गरज आहे. आय नीड इट टुडे. मी खेळतो. मी खेळतो. मी खेळतो. बघा, मी खेळतो याचं कसं होईल आता इंग्लिशमध्ये? आय प्ले. आय प्ले. आय प्ले. मी खेळतो. म्हणजेच आपण आय हा करता वापरला आणि हे प्ले हे क्रियापद आहे. क्रियापदाचं पहिलं रूप. मी खेळलो. मी खेळलो. मी खेळलो. तर इथं काय येईल आता? आय प्लेड. आय प्लेड. म्हणजे हे झालं भूतकाळी. हे पहिलं रूप आहे क्रियापदाचं. V1 म्हणायचं याला, आणि याला काय म्हणायचं? V2. हे पहिले रूप आणि हे दुसरे रूप. भूतकाळामध्ये आपण कोणतं वापरतो? दुसरं रूप वापरत असतो. आय प्लेड. तर आपण नंतरचं वाक्य घेऊ. मी खेळणार. मी खेळणार हे भविष्यकाळातलं वाक्य आहे. मी खेळणार. आय शाल प्ले. आय शाल प्ले. आय शाल प्ले. मी खेळणार. नंबर 6, मी खेळत आहे. तर याच्यात ही क्रिया चालू आहे, म्हणजेच हा चालू वर्तमान काळ आहे. मी खेळत आहे. मी खेळत आहे. ही खेळण्याची क्रिया काय आहे? चालू आहे आणि ही वर्तमान काळातील आहे, म्हणून काय होईल? आय एम प्लेईंग. आय एम प्लेईंग. आय एम प्लेईंग. मी खेळत आहे. नंबर 7, मी खेळत होतो. मी खेळत होतो. मी खेळत होतो. आता हे चालू भूतकाळ. आय वॉज प्लेईंग. आय वॉज प्लेईंग. आय वॉज प्लेईंग. मी खेळत होतो. नंबर 8, मी खेळत असेल. मी खेळत असेल ही भविष्यकाळातली क्रिया आहे. मी खेळत असेल. मी खेळत
असेल. आय शॅल बी प्लेईंग. आय शॅल बी प्लेईंग. आय शॅल बी प्लेईंग. हे चालू भविष्यकाळ म्हणजे मी खेळत असेन. नंबर 9. मी खेळलो आहे. मी खेळलो आहे. मी खेळलो आहे. मी खेळलो आहे. तर हा पूर्ण वर्तमान काळ आहे. मग काय? आय हॅव प्लेड. आय हॅव प्लेड. पूर्ण काळासाठी आपण काय करतो? क्रियापदाचं तिसरं रूप वापरत असतो. 10. मी खेळलो होतो. मी खेळलो होतो. मी खेळलो होतो. हा पूर्ण भूतकाळ आहे. हा पूर्ण भूतकाळ आहे म्हणजेच आय हॅड प्लेड. आय हॅड प्लेड. तर ही पूर्ण भूतकाळामधलं वाक्य आहे. मग इथं आपण कर्ता वापरला, नंतर टू हॅवचं भूतकाळी रूप वापरलं आणि क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे हा झाला पूर्ण भूतकाळ. अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या म्हणजे तिन्ही काळातले वाक्य तुम्ही बनवू शकतात. त्यासाठी आपण क्रियापदाचे पहिले रूप वर्तमान काळासाठी वापरलेलं आहे. भूतकाळासाठी आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरलेले आहे आणि भविष्यकाळासाठी आपण शाल प्ले. त्याचबरोबर चालू काळासाठी आपण कर्ता आणि त्यानंतर टू बीचं वर्तमानकाळी रूप आणि मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला आहे. त्याच पद्धतीने चालू भूतकाळामधलं वाक्य बनवत असताना आपण कर्ता अधिक टू बीचं भूतकाळी रूप वाज वापरलं आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण चालू भविष्यकाळातलं सुद्धा वाक्य बनवलेलं आहे. तर चालू भविष्यकाळातलं वाक्य आहे कर्ता अधिक शाल बी अधिक प्ले क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ आहे. तर हॅव आय हा कर्ता वापरला, टू हॅवचं वर्तमानकाळी रूप हॅव हे वापरलं आणि क्रियापदाचे तिसरे रूप वापरले. क्रियापदाचे तिसरे रूप वापरले म्हणजे तो पूर्ण काळ असतो. मी खेळलो होतो हा पूर्ण भूतकाळ आहे. म्हणजे यामध्ये आपण कर्ता अधिक टू हॅवचं भूतकाळी रूप वापरलं आणि क्रियापदाचे तिसरे रूप वापरले. अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य करा, बोलण्याचा सराव करा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. नवीन जे कोणी बघत असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.